देवतेला रसिक जनाला रंग देवतेला रसिक जनाला पहिला मान तुम्हाला तुम्हाला पहिला मान रसिक जनाला रंग देवतेला रसिक जनाला पहिला मान तुम्हाला तुम्हाला पहिला मान तुम्हाला रंग देवतेला रसिक जनाला रंग देवतेला रसिक जनाला पहिला मान तुम्हाला
यमदरबारात आपलं स्वागत आहे. यमराज, पाप आणि पुण्य याचा हिशोब कशाकडे ठेवता याची थोडी माहिती द्यावी. कुणाचा मृत्यू का होतो हे सांगणं खूप कठीण आहे. मृत्यू हा त्यांनी केलेले कर्म आणि भाग्य यावर अवलंबून असतो. जो जीव या पृथ्वीतलावर जीवन प्राप्त करतो त्याचा राहण्याचा काळ पण निश्चित असतो. त्यानंतर त्याला कुठल्याही रूपामध्ये पृथ्वीला सोडावे लागते. मग मृत्यू त्याला पीडा करत नाही. ज्यांनी पाप केले नाही त्यांना मृत्यू कधीच पीडा करत नाही. आणि ज्यांनी पाप केले आहे तो सत्याच्या मार्गावर चालतो, त्याने धर्म आणि कर्तव्य पूर्ण निष्ठेने पालन केले आहेत त्यांना मृत्यू कधीच पीडा करत नाही. आणि ज्यांनी पाप केले आहे त्यांना त्यांची फळं भोगावी लागतात. हे कुणाला ठरलेलं नाही. बरोबर आहे. ज्या दृष्टीत निर्माण झाला जीव त्याने पाप करावे की पुण्य हे ज्याच्या त्याच्या हातामध्ये असते. तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. देव, आपण या यमदरबारी उपस्थिती दाखवल्यामुळे आपल्यासाठी एक रम्याचे नृत्य आयोजन केले आहे. रम्या, तुझ्या नृत्य करायला सुरुवात कर. ठीक आहे महाराज, तुम्हाला नृत्य करायला सुरुवात करते. अरे वा, अशी अडचण दे. रंबा, रंबा, हे अशी अडचण दे. देव, यमराज नाही तिलोत्तमाला सभेत आमंत्रण देऊन आपला अपमान केला आहे. देव, जे विधी लिखित आहे ते कुणाला टळलेलं नाही. यमाच्या रक्तापासून जन्म झाला तोच मी अंधासूर. अरे तोच मी अंधासूर. कित्येक दिवसाची आज होती या त्रैलोक्यामध्ये राज्य करायची. सर्व देवांना सलोकी फॉलो करून या त्रैलोक्याचा सम्राट होणार हा अंधासूर. यापुढे
यापुढे सर्व ब्रह्मांडामध्ये एकाच मंत्राचा नाद घुमणार. ओम अन्नासुराय नमः. पण काय करू? पहिली स्वारी कोणावर करू? नारायण नारायण नमो आदिगण नमो आदिगण हा स्वयं गजानन. नमो आदिगण हा स्वयं गजानन. देव सारे वंदिती गणरायाला. नारदाची स्वारी चालली त्रिभुवनाला. नारदाची स्वारी चालली त्रिभुवनाला. मी 3 तास सप्त पाताळामध्ये भ्रमण करणारा मी नारद मुनी. अरे आपला सुरा, तुझा जन्म यमाच्या रैतापासून झाला असला तरी या त्रैलोक्यात राजा होऊ शकतोस. नारायण नारायण. अरे नारदा, पण मी या त्रैलोक्याचा राजा कसा होणार? त्यात काही अवघड नाही. अरे आपला सुरा, तुला जर या त्रैलोक्याचा राजा व्हायचा असेल ना तर 33 कोटी देवांचा राजा इंद्र त्याची अमरावती काबीज कर आणि मग ब्रह्मदेवाची ब्रह्मपुरी काबीज कर आणि या त्रैलोक्याचा राजा हो. नारायण नारायण. नारदा, आपण सांगितल्या माहिती मुले मी आपला गुन्हे आहे. यावे नारदा, यावे आपण. नारायण 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 नारायण. जाना मन तारी रे जगजीवना. नामान तारी रे जगजीवना. नाम घ्यावे मुखी. नारायण हो मुखी नारायण. नाम घ्यावे मुखी नारायण हो मुखी नारायण. नाम घ्यावे मुखी नारदाने सांगितल्याप्रमाणे पहिली स्वारी अमरावतीवर देवेंद्रावर आक्रमण करून तिथे आपली सत्ता प्रस्थापित करणार. अरे देवेंद्रा, समाल तिची अमरावती.
तेथे कोणी देवाचा राजा देवेंद्र त्याच्याकडे मदरसाचे प्रचंड अस्त्र बैलाचा वाहन असताना मला कसलीही कमी नाही. माझी अमरावती म्हणजे सोन्याची घाण आहे. या लुटण्यासाठी अनेक दैत्याने प्रयत्न केले पण कोणालाही साध्य झाले नाही. माझा कसा सर्व आनंद चालला आहे. मला या त्रिभुवनात कोणीही दुश्मन नाही. नारायण नारायण देवेंद्राच्या या दरबारी आली नारदाची स्वारी. देवेंद्राच्या या दरबारी आली नारदाची स्वारी. गोडा नाममुखी वारी. मी गातो मधुर स्वराने गाणी. मी गातो मधुर स्वराने गाणी. देवेंद्राच्या या दरबारी आली नारदाची स्वारी. देवेंद्राच्या या दरबारी आली नारदाची स्वारी. गोडा नाममुखी वारी. मी गातो मधुर स्वराने गाणी. मी गातो मधुर स्वराने गाणी. देवेंद्राच्या या दरबारी आली नारदाची स्वारी. देवेंद्राच्या या दरबारी आली नारदाची स्वारी. गोडा नाममुखी वाणी. मी गातो मधुर स्वराने गाणी. मी गातो मधुर स्वराने गाणी. अरे वा नारायण नारायण या नारदमुनी या 3 तास सप्तपदावर भ्रमण करता करता आज देवेंद्राच्या धर्माची कसं काय नाही केलं. नारायण नारायण देवेंद्रा म्हणजे तुम्हाला काहीच ठाऊक नाही. त्रिपुराचं असं घडलं तरी काय मी ते सांगण्यासाठी तुम्हाला इथपर्यंत यावं लागलं. नारायण नारायण देवेंद्रा यमाच्या रायतापासून उत्पन्न करायला तो आणला सुरू. आता आपल्याला चालकुरे येत आहे. हीच वार्ता सांगण्यासाठी आलो होतो इथे. आपण दिलेल्या माहितीबद्दल मी आपला आभारी आहे. या आपण पाहतो मी त्याचा समाचार. नारायण नारायण सावध साव म्हटलं येतो मी. नारायण नारायण जन्माच्या संगे जन्मे जन्मे मृत्यू हा येऊनी. जन्माच्या संगे जन्मे जन्मे मृत्यू हा येऊनी. मानवा सार्थक करा या जीवनी. मानवा सार्थक करा या जीवनी. जन्माच्या संगे जन्मे जन्मे मृत्यू हाय मुने. जन्माच्या संगे जन्मे जन्मे मृत्यू हाय मुने. मानवा सार्थक करा या जीवनी. मानवा सार्थक करा या जीवनी. जन्माच्या संगे जन्मे जन्मे मृत्यू हा येऊनी. जन्माच्या संगे जन्मे जन्मे मृत्यू हा येऊनी. मानवा सार्थक करा या जीवनी. मानवा सार्थक करा या जीवनी. अरे वा Ha ha ha!
देवेंद्र, मुकरणे ही तुझी अमरावती माझ्या स्वाधीन कर, नाहीतर अन्नासुरा, तुझ्या आसुरा अहंकाराची मला सोडून दे आणि या इंद्राला शरण ये. इंद्र तुझा मजा आहे. हा देवांतरचा इंद्र तुझ्या रक्षण करण्यास समर्थ आहे. अरे इंद्रदेवा, नीच कर्म करणाऱ्या विषारी पाप्या, तू या अमरावतीचा अधिपती शोभत नाहीस. मुकरणे ही अमरावती माझ्या स्वाधीन कर, नाहीतर स्वीकार युद्धाचे आव्हान. अरे अन्नासुरा, अहंकाराचा उन्मत्त होऊ नको. या देवांतरचा समर्थ तुला ठाऊक नाही. या त्रिभुवनात माझ्यावर युद्ध करण्यासाठी कोणी समर्थ नाही. देवेंद्र, असेल एवढी घमे तर स्वीकार युद्धाचे आव्हान. देवेंद्र ह्या अन्नासुराला भयभीत झाला. विजय विजय ह्या अन्नासुराचा झाला. नारदाने सांगितल्याप्रमाणे पहिली स्वारी अमरावतीवर केली. आता राहिला तो ब्रह्मदेव. अरे ब्रह्मदेवा, संभाल संभाल तुझी ब्रह्मपुरी. हा अन्ना तुझी चालू आहे. विष्णूच्या नाभीतून उत्पन्न झालेला ब्रह्मदेव, ज्याच्या जवळ ब्रह्मासारखं शस्त्र हंसासारखे वाहन नसतात, त्याला कसली भीती नाही. या ब्रह्मपुरे कसा आनंद चालत आहे. नारायण नारायण, काळजाची तार छेडूनी या नारदाची वाणी. काळजाची तार छेडूनी या नारदाची वाणी. अंतरीच्या भावनानी कोणाचेही नाही कोणी. चुकले नाही कोणालाही भोग जीवनी. मानवा मानवा या देवाकारणी काय तू पुण्य केले.
केले सांग जन्माले उणे दिवाणी अंतरीच्या भावनाने कोणाचे नाही कोणी चुकले नाही कोणालाही भोग जीवनी मानवा मानवा जाती हा कारणे काय तू पूर्ण केले सांग जन्मा येऊनी मानवा मानवा जाती हा कारणे काय तू पूर्ण केले सांग जन्मा येऊनी नारायण नारायण प्रणाम पिताश्री नारद मुनी, तुम्ही येथे येण्याचे कारण काही इकडे तर घडलं नाही ना? नारायण नारायण पिताश्री यमाच्या रथापासून उत्पन्न झालेला तो अंधासून त्याने संपूर्ण पृथ्वी जाण्यास सुरुवात केली आहे आणि तो आता आपल्यावर चाल करून येत आहे ही वार्ता सांगण्यासाठी आलो होतो हे काय नारद मुनी, तुम्ही आम्हाला वेळोवेळी सांगत केल्याबद्दल आम्ही तुमचे आभारी आहोत. नारायण नारायण सावाला साव म्हटलं जे तुम्ही नारायण नारायण अंते जाशील एकलच प्राण्या अंते जाशील एकलच प्राण्या माझे माझे म्हणून अंते जाशील एकलच प्राण्या माझे माझे म्हणून अंती जाती एकलच प्राण्या माझे माझे म्हणूने अंती जाती एकलच प्राण्या माझे माझे म्हणूने नाही रे नाही कुणाचे कोणी रे नाही कुणाचे कोणी आपण कुणाचे भाव कुणाचा कोण कुणाची सगळी सोय कोण कुणाचे सगळे सोयरे कोण कुणाचे सगळे आपण कुणाचे भाव कुणाचा कोण कुणाचे सगळे सोय रे कुणाचे सगळे सोयरे कोण कुणाचे सगळे सोयरे वेड्या मागे सारे राहील जाशील कोही निगुनी वेड्या मागे सारे राहील जाशील कोही निगुनी नाही रे नाही कुणाचे कोणी नाही रे नाही कुणाचे कोणी अरे ब्रह्मदेवा ही ब्रह्मपुरी माझ्या स्वाधीन कर नाहीतर हे अण्णाशिवा, तुला हे ब्रह्मपुरी काय? ब्रह्मपुरीचे एकही काम सुद्धा मिळणार नाही. आल्या मार्गाने परत निघून जा. अरे ब्रह्मदेवा इथे आलो तो माघारी जाण्यासाठी नव्हे तुझ्या छातडावर पाय रोवून ह्या ब्रह्मपुरीचा सम्राट होणारा आणला सोड असेल तुझ्यामध्ये खमे तर स्वीकार युद्धाच्यावर
नारदाने सांगितल्याप्रमाणे ब्रह्मदेवाची ब्रह्मपुरी काबीज केली. अरे पला पला पण पुढे देवांनो, हा अंधासूर या त्रैलोक्यावर राज्य करणार. ए, शाबास. अरे पला पण पुढे देवांनो. अरे पला पण पुढे देवांनो, पला. हा अंधासूर या त्रैलोक्यावर राज्य करणार. त्या अंधासुराने माझी अमरावती काबीज करून आम्हाला सर्वांना चढवून सोडलं आहे. यावर काहीतरी उपाय सांगा. इंद्रदेवा, माझी हीच अवस्था झाली आहे. तुम्ही त्यावर काहीतरी उपाय सुचवा. नारायण नारायण लागली सियास मजला गोडिया भंगाची, लागली सियास मजला गोडिया भंगाची. पात्या पांडुरंगाची, पात्या पांडुरंगाची, पात्या पांडुरंगाची. लागली सुरात बदला गोडीला बदलाची. लागली सुरात बदला गोडीला बदलाची.
नारायण देव हो असे भयभीत का आहात? नारद मुनी त्या अंधासुराने आमचे राज्य काबीज करून आम्हा सर्व देवांना सलोखी फुलं करून सोडलं आहे. यावर काहीतरी उपाय सांगा. नारायण नारायण देव हो काही चिंता करू नका. तुम्ही भगवान विष्णूकडे जावा, त्यांची आराधना करा. तेव्हा ते यावर नक्कीच काहीतरी मार्ग काढतील. नारायण नारायण येतो मी. नारायण नारायण या विठूचा गजर हरी नामाचा झेंडारो विरा. या विठूचा गजर हरी नामाचा झेंडारो विरा. हॅलो हॅलो खुशखबर खुशखबर खुशखबर. आतापर्यंत झालेल्या कार्यक्रमासाठी बिपिनदादा चक्रधर देसाई यांकडून 501 रुपये, श्रीकांत काका देसाई यांकडून 500 रुपये, तसेच आजचे यजमान भिकाजी दिनकर देसाई यांकडून 500 रुपयांचं भरघोस असं पारितोषिक आलेलं आहे. पावणे देवी कलादंकार मंडळ त्यांचे अत्यंत आभारी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. ब्रह्मदेवा सहस्त्र आपण भगवान विष्णूची आराधना करूया. ठीक आहे. ओम विष्णुदेवाय नमः. ओम विष्णुदेवाय नमः. ओम विष्णुदेवाय नमः. देव हो तुम्ही असे भयभीत का आहात? विष्णुदेवा त्या अंधासुराने आमचे राज्य काबीज करून आम्हा देवाला सलोखी फळं करून सोडलं आहे. यावर काहीतरी उपाय सांगा. हो मला ठाऊक आहे तुमच्यावर संकट आले आहे. तुम्ही शिवपार्वती सूत श्री गणेश यांच्याकडे जा. यांच्या हातूनच या संकटाचे निवारण होईल. देव चला आपण श्री गणेशाची आरती करूया. ओम गणेशाय नमः. ओम गणेशाय नमः. हे विनायका लंबोदरा त्या अंधासुराने आमची राज्य काबीज करून आम्हा सर्व देवांना सलोख पद करून सोडलं आहे. यावर काहीतरी उपाय सांगा. तुम्ही काही चिंता करू नका. तुमच्या अंधापुरावर माझ्या हातून आहे. मी तुमच्या पाठीशी आहे. पण तो अंधासूर आम्हा सर्वांना सलोखी फळं करून सोडून काय साध्य करून पाहत आहे. एकेकाली यमलोकामध्ये मोठी सभा करण्यात आली आहे. तेथे यमराज एका नर्तिकेला पाहून तो भावूक झाला. यमराजाने त्या नर्तिकेला आलिंगन केले. त्याच्या एका कृत्यामुळे त्या अंधासुराचा जन्म झाला. अंधासुराचे शरीर एका लावापासून बनलेलं आहे. तो लहानपणापासून दृष्ट आणि कठोर होता. यमराज स्वतःला दोष देके अंधासुराचा मृत्यू तेव्हाच होईल तेव्हा
त्याचे शरीर वेगळे करून केले जाईल. तुम्ही काही चिंता करू नका. ते आणला सुरासावर माझ्या हातूनच आहे. या तुम्ही. अरे हरामखोरा, कोण आहेस तू? अरे आणला सुरा शिव पार्वतीचा सूत श्री गणेश म्हणतात मला. म्हणजे पार्वती पुत्र तूच तर? हो. गणेशा, आल्या माघारी परत जा, नाहीतर प्राण्याला मुकशील. अरे आणला सुरा एवढा गर्वाने उन्मत्त होऊ नकोस. तर होईल युद्धात तयार. ठीक आहे, स्वीकार युद्धाचे आव्हान. ठीक आहे.
तुला काय वाटलं तू माझा वध करशील? मला मरण नाही गणेशा, मला मरण नाही. अरे अन्नासुरा, प्रत्येकाचा मृत्यू हा निश्चित आहे. जे अमर आहेत ते माझे पिताश्री महादेव, मा आदिशक्ती, श्री हरी नारायण, माझा बंधू काढते आणि माझ्या मातेच्या कृपेने स्वतः मी. त्यामुळे या भ्रमात कधीच राहू नको की तुझा अंत होणार नाही. गणेशा, असेल एवढी घमे तर कर ह्या अन्नासुराची 2 हात. ठीक आहे.